आई तुम्हाला वाटतं तसं खरंच काही नाहीये. मला एक सांग, तुमची भांडणं नाही ना झाली? नाही माई. हे बघ, मी असं विचारते म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस, पण काळजी वाटते ग. माई वाईट कशाला वाटून घेऊ मी? तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे, पण तुम्ही मला हवं ते विचारू शकता. तुमचा हक्क आहे तो. खूप भीती वाटते बघ. भीती कसली? नाही, काही नाही, जाऊ दे. माई काय झालं माई? तुला तर माहितीये ना, राजवीर कशा वातावरणात लहानाचा मोठा झाला. त्याला समजून घेणारं कधी कुणी भेटलं नाही. मी खूप प्रयत्न केला त्याला समजून घेण्याचा, पण कितीही काही केलं तरी त्याच्या आई वडिलांची जागा मी नाही घेऊ शकले. माई तुम्ही नका काळजी करू. तसं नाही ग, माई तुम्ही काय म्हणता ते मी समजू शकते. पण तू त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याच्यात जे बदल झालेत ना, ते खूप चांगले आहेत. आधीपेक्षा त्याची चिडचिड कमी झाली आहे. सगळ्यांशी तो खूप व्यवस्थित वागतो. खूप बरं वाटतं बघ. आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. मनवा, तू त्याला कधीच अंतर देऊ नकोस. मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. खरंच राजवीर खूप भाग्यवान आहे. त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. आणि हे घर नशीबवान आहे की तुझ्यासारखी सून या घराला मिळाली. माई मी 3-4 कंपन्या शोधल्या ज्या माझ्या प्रोजेक्टला रिझनेबल कॉस्टमध्ये रॉ मटेरियल द्यायला तयार आहेत. त्यांच्या लिगल टीमशी सुद्धा माझं बोलणं झालं. फक्त एकदा आपल्या सेल्स डिपार्टमेंटशी बोलून पुढच्या स्ट्रॅटेजीज ठरवतो. ओके, मी सरांना त्याप्रमाणे रिपोर्ट देतो. हॅलो दवे. हाय नितीश, हाय, काय म्हणताय का? मस्त चाललंय. लक्षात आहे ना, आज आपल्याला लंचला बाहेर जायचंय. अरे हो, मी माझं काम संपवतो मग जाऊ आपण. मॅडम, आज सरांनी 2 वाजता मीटिंग ठेवली आणि त्यांनी सांगितलंय की मीटिंग मध्ये सगळे प्रेझेंट हवेत. अरे पण तुमचे सर आले कुठे आहेत अजून ऑफिसला? आणि मला नाही वाटत ते आज येतील मीटिंगला. मॅडम, सर जरी नाही आलेत ना तरी ते व्हिडिओ कॉलने आपल्याला कनेक्ट होतील. अरे पण तुम्ही अशी अचानक कशी मीटिंग ठरवू शकता? मॅडम, आता सरांनी जो मेसेज दिला तो मी तुम्हाला देतोय. कारण असं नको व्हायला की तुम्ही बाहेर गेलात आणि नेमके सर ऑफिसमध्ये आले. ओके, नाउ दिस इज टू मच. तू आल्यामुळे ना मला खूप बरं वाटलं. माई येऊ का? झालं ना तुमचं बोलून? रंजू, तुला कुणी अडवलंय का यायला? असं नाही माई, उगीच माझ्यामुळे तुमच्या दोघींना डिस्टर्ब नको ना व्हायला म्हणून. तुझ्या येण्यामुळे कुणाला काही डिस्टर्ब होणार नाही. चहा बनवायला बराच वेळ लागला तो, म्हणजे सवय नाही म्हणून वेळ लागला का? अहो, काय माई, काय बोलताय तुम्ही? अहो, चहा कधीच झाला होता करून, पण मी मुद्दामच उशीर केला. तुमच्या दोघींना प्रायव्हसी मिळायला पाहिजे होती ना म्हणून. रंजू, अगं असं का बोलतेस तू? अहो, मस्करी केली हो माई मी तुमची. किती सिरियसली घेता मला? अहो, मला साखरेचा डबा सापडत नव्हता म्हणून उशीर झाला. साखरेचा डबा न सापडायला काय झालं? अहो, ते धनानं जागा बदलून ठेवली होती डब्याची. नाही, मी बघितलं तेव्हा तिकडेच होते. माई, अहो म्हणजे साखरेचा डबा सापडला मला, पण ते हे आपलं दूध तापवायला उशीर झाला म्हणून. अगं दूध कशाला तापवलंस? होतं फ्रीज मध्ये दूध. अहो. जरा इकडे तिकडे बघायचं ना, सगळं सापडतं. अहो, कमालच करता माई तुम्ही. चहा कोणासाठी बनवायचा होता? तुमच्या लाडक्या नागपुण्यासाठी. मग तिच्यासाठी ताजं दूध नको का तापवायला? हा? रंजू, तुझं ना कधी काही असतं. घ्या चहा घ्या. तर राजवीरची कॉफी पण मी नेऊन द्यायची का कसं काय? नाही नको, मी जाऊन देते ना. ते मी गेले असते ग, पण माझा ना पाय खूप दुखतोय. जिने चढणं उतरणं मला जरा जमणार नाही. अहो नाही काकू, काहीच हरकत नाही, मी जाऊन देते. तुम्ही निवांत बसून चहा घ्या. माई
मी पण चहा वरच घेते त्यांच्या बरोबर, चालेल ना? अगं हो, घे ना, काय त्यात विचारायचं. आले. बरा जमलाय. बघा अजूनही माझ्या हाताला चव आहे. मग आज संध्याकाळचा स्वयंपाक तूच कर. मी अगं आत्ताच म्हणालीस ना अजून हाताला चांगली चव आहे म्हणून. मग जा सगळ्यांसाठी काहीतरी कर, सगळ्यांना आवडेल असं मस्त. करते आता काय. हा राजवीर समजतो कोण स्वतःला? हा सगळे डिसिजन स्वतःच का घेतोय? कट केला फोन. मी एकदा फोन कट केला म्हणजे बिझी हे कळत नाही तुला? राजवीर, अरे असं का करतोयस तू? आजकाल तू माझे फोनही घेत नाहीयेस. कंपनीबद्दल आपण काहीच डिस्कस करत नाहीये. मग तुम्हाला कशाला ठेवलंय मी तिकडे? राजवीर, अरे असं का बोलतोयस तू? आणि आम्ही इथे असलो तरी तुझं असणंही तितकंच मस्त आहे. आपल्या कितीतरी क्लायंट्सच्या इम्पॉर्टंट मीटिंग पेंडिंग आहेत आणि आजकाल सगळे डिसिजन तू स्वतःच घेतोयस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू सगळे कामाचे निरोप दवेंनाच देतो. मग नाही तसं नाही, पण जर तू दवेंना फोन करू शकतो तर तू मलाही ते सांगूच शकतो. अरे मला आता असं वाटतंय की ह्या कंपनीला माझी गरजच राहिली नाहीये. मी दवेंना इन्स्ट्रक्शन देतोय आणि त्यावर तुझं काही ऑब्जेक्शन असेल तर तू डिरेक्टली मला चॅलेंज करते, हे लक्षात ठेव सुष्मिता. आणि तरी तुला पटत नसेल तर तू जाऊ शकतो. राजवीर, अरे असं तू कसं बोलू शकतो? हाऊ कॅन यू से दिस? राजवीर, हॅलो हॅलो. एवढं चिडून कोणाशी बोलत होता फोनवर? मला बाहेर आवाज आला. काय नाही, ऑफिस मधून फोन होता. कोणाचा? सुष्मिता. सुष्मितावर का? नाही म्हणजे ती खूप चांगलं काम करते ना, म्हणजे तुम्हाला मदत पण करते, मला नितीश सांगत होता. आपण ऑफिस बद्दल नको बोलूयात ना, आपल्याबद्दल बोलू आपण. आलेसा मी कुठे चाललं? अहो बघते कोण आलंय. कशाला? बाकी लोक आहेत ना दरवाजा उघडायला. तुम्ही बसा इथे माझ्याजवळ. आले आले. नमस्कार. काय काय हवंय? हे मनवाचं घर आहे ना? हे मोहिते पाटलांचं घर आहे. या घरची सून आहे. मला तिला भेटायचंय. तुम्ही कोण पण? मी निशिकांत, मनवाचा मित्र. मनवाचा मित्र? हो, ऍक्च्युली आम्ही खूप जुने मित्र आहोत. मग या आधी कधी दिसला नाही ते? नाही, त्याचं काय ना, मी हल्ली चालूय गावावरून, त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल. काही काम होतं का तिच्याकडे? हो, मला बोलायचंय तिच्याशी. तिला सांगून आलाय का असंच? ऍक्च्युली कामच तसं होतं की सांगायला वेळच मिळाला नाही, म्हणून ना. ती आहे का घरात? हो आहे ना, या आतमध्ये. हो. या ये. माई, नमस्कार करतो. अरे मी ओळखलं नाही तुला. मी निशिकांत, मनवाचा मित्र. आपण तर पहिल्यांदा भेटतोय ना, तू कसं ओळखलंस मला? मनवानेच सांगितलं मला तुमच्याबद्दल. ये बस ना. हो, मस्त आहे घर माई तुमचं. काय काम आहे रे तुझं मनवाकडे? अगं पाहुण्यांशी असं बोलतात का? नाही नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. बरं काय करतोस तू निशिकांत? माई, मी आत्ताच IPS ची एक्झाम दिली. आता रिझल्ट येण्याची वाट बघतोय. अय्या, IPS म्हणजे तू पोलीस होणार? हो.
तुम्ही मनवाच्या मनवाने सांगितलं नाही माझ्याबद्दल. अरे मी काकू. हा हा आलं लक्षात. काकू थोडं पाणी मिळेल का प्लीज? हो. धना, ए धना. अगं धना कशाला? ते काय पाणी तिकडे घेऊन ये ना. हम्म. माई मनवा आहे ना घरी? हो मनवा आहे, राजवीर सुद्धा आहे. अरे वा, म्हणजे दोघांना एकत्र भेटता येईल मला. बरं झालं. आज कसं काय येणं केलंस? ऍक्च्युली मनवाला एक आनंदाची बातमी द्यायची होती म्हणून आलो होतो. पाणी. थँक्यू. काकू मनवा. हा बोलवते. हा बोलवते. थँक्यू. मी आले तर कप ठेवून. काय काय? करताय? तुम्ही ठेवा. काय करताय? अहो, असं काय कप्स ठेवून येते? माझी आठवण आली तुम्हाला माहेरी असताना? नाही आली. खरंच नाही आली. खरंच नाही आली. खरंच नाही आली आठवण. खूप आठवण आली. चला, ऑफिसला नाही जायचं तुम्हाला? नाही जाणार. का? तुम्ही जवळ असताना मी कुठेही जाणार नाही. इतके दिवस राहिलात ना माहेरी, मग आता माझ्या जवळ थांबा. खूप जवळ. मनवा. मनवा. काकू, मनवा, तुला भेटायला कुणीतरी आले नायगावरून. कोण? काय बरं नाव त्याचं? हा निशिकांत भेटायला आलाय. निशी? हम्म. तू इथे कसं काय? लवकर या. हो हो, मी आलेच 2 मिनिटात. हम्म. तू इथे कशाला आला? काय माहित का आलाय, पण आता जाऊन त्याला भेटून येते. नाहीतर इतका वेळ का लागला म्हणून मला ओरडत बसे. आलेच मी. ऍक्च्युली मनवा आणि मी शाळेपासूनचे मित्र. 1ली ते 10वी आम्ही एकाच वर्गात होतो. 10वी नंतर वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. काय ग काय मिळाली मनवा? येते. बरं तुझे आई बाबा काय करतात? वडील शेतकरी आहेत, आई घरीच असते. तू कसली परीक्षा दिली म्हणालास रे? मी IPS ची परीक्षा दिली. हा, रिझल्ट लागला की सांग हा. हो नक्की. का ग? पोलिसांमध्ये ओळख असलेली बरं असतं ना. हे घे, आली तुझी मैत्रीण. निशी, तू इथे कसं काय? अगं कामच तसं होतं म्हणून यावं लागलं. काय रे, काय झालं? हो. हॅलो मिस्टर मोहिते पाटील. हाऊ आर यू? सॉरी, असं न कळवता चालू. तू वेडा आहेस का? सॉरी काय म्हणतोस? तू मला भेटायला हवं तेव्हा येऊ शकतो. माई मी आलोच. मला सांग, तू काय केला? चहा, कॉफी? अगं चहा कॉफी राहू दे, मी काय सांगतो ते ऐक आधी. हा बोल. अगं एक आनंदाची बातमी आहे. काय? अगं आपल्या पथनाट्याच्या ग्रुपला गव्हर्नमेंटचं खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. त्यांनी आपली सगळी पथनाट्य पाहिली आहेत, त्यांना ती खूप आवडली आहेत आणि म्हणून त्यांची इच्छा आहे की आपण गावोगावी जाऊन पथनाट्य करावं आणि समाज प्रबोधन करावं. खरंच? हो अगदी खरं. निशी, माझा तर विश्वासच बसत नाहीये. अगं माझाही विश्वास बसत नव्हता, पण तुला खरं सांगू, गव्हर्नमेंटचं असं कॉन्ट्रॅक्ट मिळणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आता सगळ्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. तू खरंच खूप चांगली बातमी दिली आहेस. हो, पण आता खूप तयारी करावी लागणार आहे. हल्ली मुंबईत एवढं
ट्रॅफिक झालंय, त्यात ही लोकलची तुफान गर्दी. 4 ट्रेन नंतर चढायला मिळाले मला. अरे मग फोनवर द्यायची होती बातमी. अगं बातमी एवढी आनंदाची होती, असं फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात भेटून सांगितलेलं चांगलं नाही का? आणि कसं आहे, प्रत्यक्षात भेटल्यावर 4 आणखी गोष्टीवर बोलता येतं आणि तयारी कशी करायची हेही ठरवता येईल ना. अरे बरं केलं आलास ते. त्यानिमित्ताने घरी येणं झालं. हो ना. बरं मनवा, तू मला पेन आणि पेपर आणून दे. आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण लिहून काढूयात आणि आपल्याकडे कोण कोण आहेत ते पण बघावं लागेल ना. अरे हो, पण एवढी काय घाई आहे? बस ना जरा निवांत, आरामात सुरू करूया. मी तुझ्यासाठी चहा टाकते. माई तुम्ही घेणार? अगं नको नको, आत्ताच झालाय. बर. नाही मनवा, तू कर चहा, पण त्याआधी मला पेन आणि पेपर आणून दे. म्हणजे कसं, मी तोपर्यंत सगळं कागदावर नोट करून ठेवतो. हो देते देते. लवकर आण, जास्त वेळ लावू नकोस. अरे हो थांब जरा, आणू तर देशील. काय करतोस? कॉफी करतोय. आणि मग मी दिली असती ना करून. थांब जरा. अगं तुला सांगणार होतो मी, पण तू बिझी होतीस ना. मी कसली बिझी? बिझी म्हणजे बाहेर कोणाशी तरी बोलत होतीस ना तू. बाय द वे आई, बाहेर कोण आलंय? मनवाचा मित्र. वहिनीचा मित्र आलाय. ओके. ओके काय ओके? शोभतं का तिला असं वागणं? ते लग्न झालं ना तिचं. असं सासरी कोणी मित्राला वगैरे बोलवतं का? आई, तो तिला भेटायला आला असेल, एवढं काय बिघडलं? एवढं काय बिघडलं? आमच्या वेळी नव्हतं बाबा असं. अरे तुझ्या वडिलांना त्यांच्या मित्राशी मी साधं बोललेलं सुद्धा चालायचं नाही, माहितीये का तुला? मग कसं आहे आई, आमची जनरेशन ना जरा वेगळी आहे. काय वेगळी रे? अगं आमचा माइंडसेटच वेगळा आहे. लग्नानंतर अशी फ्रेंडशिप वगैरे ठेवलेली चालतं, म्हणजे ते कॉमन आहे. मुळात म्हणजे काय माहितीये का, आमची जनरेशन तुमच्या जनरेशन पेक्षा जरा प्रगत आहे. प्रगत नाही, उथळ आहे, उथळ. आई, तू ना जरा नीट विचार कर, म्हणजे तुला समजेल. हं? कॉफी? मान नको, घे तुझी तू. पेन पेपर हवंय. तुम्ही वर का आलात? काय हो, मी काय विचारते, तुम्ही वर का आलात? काही काम होतं? एक ऑफिस मधून कॉल होता. गेला का तू? तो कसला जातो एवढ्यात? बसलाय खाली. त्यालाच पेन पेपर हवं होतं म्हणून आले. आधी हे जाऊन त्याला देते, नाहीतर माझं डोकं खात बसेल. तुमचा कॉल झाला की या तुम्ही. माई, तुम्हाला एक गंमत सांगतो. शाळेत असताना ना आम्ही एवढे भांडायचो, काही विचारूच नका. मी तिला दर वेळेला चॅलेंज द्यायचो, तू माझ्यापेक्षा जास्त मार्क काढून दाखव. आणि ती दर वेळेला चॅलेंज हरायची. आणि मग काय, आमच्यात खूप भांडणं व्हायची, जाम चिडचिड व्हायची त्याची. तुम्हाला सांगतो, माझ्यापेक्षा जास्त चॅप्टर मनवा होती. खूप मस्ती करायची ती. अरे काय सांगतोस? मनवा असं करायची? हो अहो, मनवा खूप मस्तीखोर मनवाच होती. एक मिनिट, अजिबात. हा खोटं सांगतोय, मी नाही, हा मस्ती करायचा. हे नाही हा माई, हवं तर तुम्ही आहे ना तिच्या आई वडिलांना विचारा. शाळेत कोणाच्या आईला जास्त वेळा बोलवलं ना, ते सुद्धा सांगतील ते. बरं ते सगळं राहू दे. इथे तुला पेन पेपर हवं होतं ना? बरं तुमचं काम चालू दे, मी येते. माई, नमस्कार कर. सुखी राहा आणि परत ये. हा हो हो नक्की. बरं निशी, मी तुझ्यासाठी चहा करते. तू काय खाणार ते मला सांग. एक खाण्यापिण्याचं राहू दे, तू चहा कर, पण तू पटकन ये, आपल्याला कामाला सुरुवात करायची. बरं ठीक आहे, मी लगेच आले. लगेच ये. मॅम, राजवीर सर कधीपर्यंत येणार आहेत? तुमचे सर कधी येतात, कधी जातात, ते मला सांगून करतात का हे सगळं? नाही मॅम, तुम्हाला माहित असतं म्हणून मी विचारलं. शट अप. आणि इतकंच असेल ना तर कॉल करा तुमच्या सरांना आणि विचारा. सॉरी मॅम. यू शुड बी. काय दवे, मीटिंग होती ना आज आपली, आणि तुमचे सर जर आले नाहीत
तर व्हिडिओ कॉलवर मीटिंग ऍड्रेस करणार होते. काय झालं त्याचं? मॅडम कदाचित सर बिझी असतील, पण मी मेसेज टाकलाय त्यांना बघाशीच. कॉल करा त्यांना. पण- कॉल करा त्यांना आत्ताच्या आत्ता. ओके, मी बाहेर जाऊन कॉल करतो. हा घे गरमागरम चहा. येस थँक्यू. वेलकम. पण अगदी मोहिते पाटलांना साजेशच आहे. चला करायची सुरुवात. हो. ठीक आहे, मी सगळं एकदा बघतो, सगळ्यांशी बोलतो, शेड्यूल कसं मॅनेज करायचं ते बघतो आणि मग तुला उद्या सकाळी कळवतो. ग्रेट. चल मग मी निघू. अरे असं काय जेवून जा. अगं नको, बोरिवलीला आत्याकडे जायचंय ना, सो तिच्याकडे होईल जेवण माझं. ठीक आहे. बाय द वे, मोहिते पाटील कुठे गेले? अरे त्यांना काहीतरी अर्जंट कॉल आलेला म्हणून ते रूम मध्ये गेले. ओके, सांग मग त्यांना गेलो म्हणून. नक्की नक्की. चल येतो. मी सोडते तुला बाहेर. हा, तेवढं स्क्रिप्टचं लक्षात ठेव, लवकरात लवकर मला पाठव. येस, डोंट वरी. ठीक आहे, आणि मग मी बघतो काय करायचं ते. चल, ओके. येऊ. बाय. बाय. तुम्ही कुठे बाहेर चाललाय? हम्म. आत्ताच निशी गेला. तुम्हाला विचारत होता, पण मग मला वाटलं तुम्ही बिझी आहात म्हणून तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. मला माहित असतं तुम्ही जाणार तर त्याला थांबवलं असतं ना. म्हणजे तुम्ही त्याला ऍटलीस्ट लिफ्ट तरी दिली असती बाहेरपर्यंत. निघू मी, उशीर होतो. ठीक आहे, पण संध्याकाळी लवकर या. ओके.